मी भाऊ तोरसेकर, तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता ज्या राज्यसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात त्या निवडणुकीमध्ये शरद पवार उमेदवारी अर्ज भरणार का, परत एकदा राज्यसभेवर जाण्याची त्यांना इच्छा आहे का, यावरून सगळ्या चॅनेलमध्ये सगळ्या माध्यमामध्ये गदारोळ चाललेला आहे. शरद पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला गटाला बाजूला टाकून उबाठा शिवसेना आणि काँग्रेस यांनी परस्पर सौदेबाजी केलेली आहे. आणि सुप्रिया ताई किंवा रोहित पवार सुद्धा आजोबा किंवा पिता काय करेल हे सांगू शकत नाहीयेत. आणि अशा वेळेला शरद पवारांच्या मनात काय असेल याच्या कल्पना करून सुद्धा बातम्या, ब्रेकिंग न्यूज रंगवल्या जात आहेत. पण हे सगळं करताना आयुष्यातली 60 वर्ष सार्वजनिक जीवन आणि राजकारणात घालवलेले शरद पवार जवळजवळ 69 वर्ष संसदीय राजकारणात शरद पवार होते. 67 साली ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले, बारामती विधानसभा मतदारसंघातून. 67 ते 26 म्हणजे 59 इयर्स. आणि या वेळेला माणूस कुठे पोहोचलाय बघा, की आपण संसदीय निवडणूक लढवायची की नाही, हा एक डायलेमा त्यांच्या मनात आहे. यक्ष प्रश्न आहे, करू तर काय करू, परत एकदा लढवायचं का. आणि तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वी मला वाटते 2019च्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या, जेव्हा माढा या लोकसभा मतदारसंघाचा विषय निघाला, जिथून 2009 मध्ये शरद पवारांनी बारामतीच्या बाहेरची पहिली निवडणूक लढवली होती. बारामतीतून बाहेर पडून आपल्या मुलीला बारामती लोकसभा मतदारसंघ देऊन शरद पवारांनी शेजारच्या माढा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि ते लोकसभेवर निवडून गेले होते 2009. पण 2014 पूर्वी त्यांनी तिथून माघार घेतली. किंबहुना आपण आता 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत, त्यामुळे कुठलीही निवडणूक लढवणार नाही असं म्हणत शरद पवारांनी लोकसभा मतदानापूर्वीच थेट राज्यसभा गाठली. म्हणजे आपण सार्वजनिक निवडणुकीत उतरणार नाही, पण अप्रत्यक्ष निवडणुकीतून संसदेत जाणार. याला शरद पवार म्हणतात. की ते बोलतील, त्याच्यातून काहीतरी पळवाट काढून परत नाही म्हटलं तेच करतील, याचा दाखला त्यांनी दिला होता. पण तोही मुद्दा नाही. पण तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपण आता निवडणुका लढवणार नाही. पण त्यांनी वेगवेगळ्या लहान मोठ्या संस्थांच्याही निवडणुका नंतर लढवल्या. आज तोच प्रश्न त्यांच्या समोर आहे. आणि मला आठवतं की त्या 2019च्या निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघात अजितदादांचा मुलगा पार्थ पवारला तिकीट द्यावं, यावरून घरात आणि पक्षामध्ये धुसफूस सुरू झाली. तेव्हा शरद पवारांनी सांगितलं होतं मीच लढवतो. म्हणजे आपण 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी सार्वत्रिक निवडणूक लढवणार नाही असं म्हटलंय, हे पण शरद पवार विसरून गेले. ते सोयीनुसार सगळे आठवणीत ठेवतात, सोयीनुसार विसरतात. हा विषय बाजूला ठेवा. पण आज शरद पवारांसमोर जो प्रश्न आहे तो नेमका त्याच दोलायमान अवस्थेतून आलेला आहे. ही करावं तर काय करावं. आपल्या इशाऱ्यावर लोक निवडून आणले आणि आपल्या इशाऱ्यावर अगदी खंदे खंदे विलासराव देशमुखांसारखे नेते सुद्धा त्यांच्या अगदी बालेकिल्ल्यात पराभूत केले. असा दिग्गज माणूस म्हणजे शरद पवार आहे. आणि आज त्याच शरद पवारांसमोर ही एक संकट आलेलं आहे की निवडणूक लढवावी की नाही. कारण मला आठवतं 2019च्या त्या निवडणुकीपूर्वी माढामध्ये मोदी लाटेसमोर भीती आहे का असं विचारलं, तेव्हा शरद पवार म्हणाले होते मी इतक्या 14 का 16 निवडणुका लढवल्या पण कधीही पराभूत झालेलो नाही. म्हणजेच माढा निवडणुकीत पराभूत होण्याच्या भीतीपोटी आपण माघार घेतोय असं नाहीये, हे त्यांनी सांगितलं होतं. पण आज दोलायमान अवस्था जी आहे की अप्रत्यक्ष निवडणुकीत सुद्धा आपण पराभूत होऊ का, हा जो यक्ष प्रश्न पवारांना भेडसावतोय. आणि त्याचं कारण सरळ आहे.
की अजितदादांच्या आकस्मिक मृत्यूनंतर दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयी जो नको तितका घाई करणारा प्रकार त्यांचेच वारस सुप्रियाताई आणि रोहित पवार यांच्याकडून झाला. त्यामुळे शरद पवारांची आधीच संपलेली जी विश्वासार्हता आहे त्यावर त्यांच्यात महाविकास आघाडीमध्ये प्रश्नचिन्ह लागलं. आज शरद पवार हे महाविकास आघाडीच्या मदतीने ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवलं निवडून, अगदी काँग्रेसच्याही आमदारांचा पाठिंबा देऊन पाठवलं, आणि उद्या विलिनीकरण म्हणून शरद पवार एनडीए मध्ये गेले तर काय? हा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात, पक्षाच्या मनात आला तर तो गैर लागू नाहीये. आणि म्हणून काँग्रेसने अट घातली की पहिलं असेल तर एनडीए जाणार नाही हे जाहीररित्या सांगा, तर मग तुमच्या पाठिंब्याचा विचार करता येईल. शरद पवार ती गॅरंटी देऊ शकलेले नाही. त्यांनी इस्पितळात जाणं पसंत केलं, मौनव्रत धारण करणं पसंत केलं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर पवार ज्या आज दोलायमान अवस्थेत आहेत, यहां जाऊ या उधर जाऊ या किधर जाऊ अशी जी मनोवस्था शरद पवारांची झालेली आहे, त्याची मीमांसा करायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की त्यांना दीर्घकाळ हा निर्णय घेता आला नाही. वरकरणी आपल्याला जे दिसत असतं, आपल्याकडे म्हणतो ना आपण उथळ पाण्याला खळखळाट फार, तसं राजकारणात देखील ज्या हवेत सोडलेल्या बातम्या असतात, पतंगबाजी केलेली असतात, पेड न्यूज असतात, घुसवलेल्या न्यूज असतात, त्यावर चर्चा खूप होते, पण त्या आवरणाखाली दबलेल्या ज्या खऱ्या बातम्या असतात, खऱ्या घटना असतात, खरे हेतू आणि खरे मतलब असतात, त्याविषयी फारशी चर्चा होत नाही. अजितदादांनी असेल किंवा देवेंद्र फडणवीसांनी असेल, परत परत सांगितलं होतं 2.5 दिवसाचं सरकार हे काल्पनिक नव्हतं, हवेतून आलेलं नव्हतं. अगदी शरद पवारांच्या इशाऱ्यावर आणि इच्छेनुसार तो शपथविधी झालेला होता. शिवसेनेला बाजूला टाकून भाजप आपल्याशी हातमिळवणी करत असेल तर भाजपला शरद पवारांनी पाठिंबा देऊ केला होता आणि त्यातून ते सरकार झालं होतं. पण ऐन वेळेला शरद पवारांनी कच खाल्ली किंवा टांग मारली म्हणून ते सरकार बिनसलं. दुसरी गोष्ट होता सुप्रीम कोर्टाचा निर्णय, तो विषय वेगळा आहे. पण तेव्हापासून शरद पवार कुठलाही ठाम निर्णय करू शकत नाहीयेत आणि तो ठाम निर्णय करू शकत नाही की हा भाजपच्या बरोबर बिलकुल जाणार नाही, हे ते ठामपणे सांगत नाहीत. बडे बोलतात पण त्यावर कोणाचाही विश्वास नाहीये. पण दुसरीकडे जाईन असंही म्हणत नाहीत. ही जी दोलायमान अवस्था आहे त्याच्या कारणाला त्याची चिकित्सा करायची असेल तर त्याच्या कारणांच्या मुळाशी जावं लागेल. आणि त्याच्या मुळाशी जी आहे ती लाडकी कन्या आहे. शरद पवारांच्या आयुष्यातली या उतार वयामध्ये एकमेव इच्छा शिल्लक राहिलेली आहे. रोहित पवार असतील, शशिकांत शिंदे असतील किंवा आणखीन कोण जयंत पाटील असेल, ते अजितदादांच्या अंतिम इच्छेबद्दल बोलतात मृत्यू झाल्यानंतर. पण आज हयात असलेले शरद पवार यांची आयुष्याच्या अखेरीस असलेली अंतिम इच्छा काय आहे? कशात जीव अडकलाय? आपण म्हणतो ना मराठीमध्ये की व्याधीग्रस्त शरीरामध्ये जीव घुटमळत असतो, तर जीव अडकलाय तो कशात अडकलाय? तर आपण अनेकांचं जीवन घडवलं, राजकीय जीवन घडवलं, करिअर घडवल्या, बिघडवल्या, पण आपल्या लाडक्या मुलीसाठी, एकुलत्या एक मुलीसाठी आपण काहीही करू शकलो नाही. छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री केलं, जयंतरावांना केलं, आणखीन कोणाला केलं, आर आबाला केलं, अजित दादाला केलं. आपल्या मुलीसाठी आपण काय केलं? ही जी एक हळहळ असते आणि ती मानवी स्वभावाचा भाग आहे. म्हणजे त्यासाठी शरद पवारांना कोणी देऊ शकणार नाही. प्रत्येक बापाला, प्रत्येक आईला आपल्या लेकराला काहीतरी मिळावं, मानाचं मिळावं असं वाटतं. तर शरद पवारांना असं वाटत असेल तर गैर लागू नाहीये. आणि आज सगळी अडचण जी आहे ती सुप्रियाताईंना, आपल्या मुलीला आपण सेटल करू शकलेलो नाही राजकारण.
आपल्या नंतर आपल्या मुलीचं भवितव्य काय, याची कुठलीही शाश्वती शरद पवारांना दिसत नाही. ही त्यांची समस्या आहे. आणि ज्या सुनेला बाहेरून बारामतीत आलेले पवार आणि सोळे झालेले बारामतीतले ओरिजिनल पवार, अशी जी चिकित्सा शरद पवारांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत केली होती, तोच त्यांचा डायलेमा आहे. सुनेत्रा वहिनी ह्या शरद पवारांच्या सून आहेत आणि सुप्रियाताई ही त्यांची लाडकी एकुलती एक कन्या आहे. आपला वारसा कोणी चालवायचा, मुलीने चालवायचा की सुनेने चालवायचा? अर्थात मुलीने चालवावा ही अपेक्षा आहे. आणि तेवढ्यासाठीच 2 मे 2023ला जो पुस्तक प्रकाशनामध्ये तमाशा केला होता, त्यामध्ये आता मी संस्थागत काय ते काम करतो आणि राजकारणातून, निवडणुकीच्या राजकारणातून, संसदीय राजकारणातून बाजूला होतो अशी घोषणा केली होती. त्यातून शरद पवारांनी काढता पाय घेतला. याचं कारण तेच आहे की त्यांना आपल्या मुलीचं, आपल्या निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात शाश्वती काय याचं उत्तर सापडत नाहीये. शरद पवार तिथेच चाचपडत बसले. राज्यसभेत जायचं की नाही या विषयी सुद्धा शरद पवार एका राज्यसभेच्या अपयशासाठी चाचपडत बसलेले नाहीत. प्रॉब्लेम असा आहे की ज्या विलिनीकरणातून आपल्या मुलीची गॅरंटी त्यांना घ्यायची होती, शाश्वती घ्यायची होती, तत्पूर्वी अजितदादांचं निधन झालं आणि त्यांचा सगळाच्या सगळा वारसा, जो मुळात शरद पवारांचा वारसा मानला जातो, तो बाहेरून आलेल्या बारामतीत आलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे गेलाय. त्याच अजितदादांच्या वारशावर त्या उपमुख्यमंत्री झालेत, विधानसभेतल्या गटनेता झालेल्या आहेत आणि लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. आणि त्यामुळे आपला वारसा हा सुनेत्राकडे जावा की सुप्रियाकडे जावा, हा जो डायलेमा आहे, ही जी दोलायमान मनस्थिती आहे, ती शरद पवारांना राज्यसभेसाठी हो किंवा नाही असं ठरवू देत नाहीये. घोळ सगळा तिथे आहे. आपला वारसा हा रक्त गटातून व्हावा. रक्त गट जपायचा की वारसा जपायचा? एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सुद्धा शरद पवारांचं अपत्य आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून 26 वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी नावाचा पक्ष जन्माला घातला, ते सुद्धा त्यांचं अपत्य आहे. सुप्रिया ताई जितकी त्यांची लाडकी कन्या आहे, तितकाच हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा सुपुत्र आहे. त्याचा वारसा हा आपल्या मुलीकडे जाईल की सुनेकडे जाईल, इथे गडबड झालेली आहे. वारसा चालू राहायला पाहिजे की रक्तगट चालू राहायला पाहिजे? सहजगत्या बोलता बोलता बारामतीतले ओरिजिनल पवार आणि बाहेरून बारामतीत आलेले पवार हे शब्द सहजगत्या आलेले नाहीत. सुनेत्रा ही आपल्या रक्ताची नाही, ती विवाहित होऊन नातेसंबंधाने बारामतीच्या पवारांकडे आलेली आहे. सुप्रिया ही सोळे झालेली असली तरी आपल्या रक्तगटाची आणि मूळ परिवारात जन्माला आली. हे जे काय पवार बोलले होते 24च्या निवडणुकीमध्ये, त्याचं विश्लेषण लक्षात घ्या, मग आजचा डायलेमा लक्षात येतो की सुप्रिया माझ्या रक्तामासाची आहे, सुनेत्रा नाही. सुनेत्रा विवाहित होऊन पवार झाली आहे, पण सुप्रिया ही सुळे झाली असली तरी ओरिजिनली पवार रक्तमासाची आहे, रक्तगटाची आहे. आणि इथे पवारांचं घोडं अडलेलं आहे की आपला वारसा सुनेकडे द्यायचा की मुलीकडे द्यायचा. गल्लत तिथे झालेली आहे आणि त्यातून ते उत्तर काढू शकत नाहीयेत. म्हणून ते काँग्रेसने जे सांगितलं की एनडीएत नाही जाणार, हे जाहीररित्या सांगा, कागदावर लिहून द्या.
ते पवार लिहून द्यायला तयार नाहीत, कारण तसं केलं तर केंद्रीय मंत्रिमंडळात सुप्रियाला घेतलं जाईल. हे जो एक आषाढभूतपणा आहे त्याच्यावर बोळा फिरवला जातो. सुप्रियाला केंद्रामध्ये मंत्री व्हायचं असेल तर मग एनडीएत जाण्याला पर्याय नाही. आणि सुप्रिया ताईंना एनडीए मध्ये मंत्री करायचं असेल तर शरद पवारांनी एनडीए मध्ये येणं ही त्याची पूर्व अट असेल. बँकेत जसं आपण बघतो की तुम्हाला मोठं काही लाखांचं काही कोटींचं कर्ज पाहिजे असेल तर तुमच्याकडे तारण आहे का विचारतात ना. घर गहाण ठेवणार का, दागिने गहाण ठेवणार का, त्याला तारण म्हणतात. तसं शरद पवार तारण म्हणून राहत असतील तर सुप्रियाताईंना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळू शकेल. पण जर काँग्रेसला आत्ता लिहून दिलं की एनडीए मध्ये जाणारच नाही तर आपल्या मुलीच्या मंत्रीपदासाठी आवश्यक असलेलं तारण तिच्याकडून हिरावून घेतलं जाईल ही चिंता आहे. नसेल तर सून ऑलरेडी एनडीए मध्ये आहे आणि अधिकृत पक्ष सुद्धा तिच्याचकडे गेलेला आहे. पवार ब्रँड किंवा पवार वारसा जो आहे त्याला कुठलीही अडचण नाहीये. तो टिकणार आहे, तो सत्तेत पण आहे. सून सुनेत्रा वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाच्या गटनेते आहेत विधानसभेतल्या आणि लवकरच पक्षाध्यक्ष होतील. तेव्हा शरद पवारांचा जो राष्ट्रवादी नावाचा वारसा आहे तो चालवणारा ब्रँड आणि पवार कुटुंबातली व्यक्ती ही जागेवर आहे, वारशाला धक्का लागत नाही. प्रॉब्लेम रक्तगटाचा आहे की आपण जन्माला घातलेली मुलगी किंवा आपल्या थेट रक्त नात्याची मुलगी मुलगा रोहित पवार नाहीये आणि तिथे पवारांचं घोडं अडलेलं आहे. त्यांना निर्णय घेता येत नाही वारसा टिकवायचा की मुलीचा हट्ट पुरवायचा, मुलीला स्थापित करायची की वारसा स्थापित करायचा. वारसा स्थापित करायचा तर तो आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. सुनेत्रा वहिनी चालवतील, त्यांच्या मागे पुढे पार्थ आहे, जय पवार आहे, 2 अजितदादांची मुलं आहेत, ते पवार घराण्याचाच वारसा घेऊन पुढे जातील. अर्थात तो वारसा शरद पवारांनीच निर्माण केलेला आहे. तो वारसा टिकण्याला काही अडचण आत्ता नाही. अडचण एवढीच आहे की आपल्या रक्ताची मुलगी, आपण जन्माला घातलेली मुलगी ही यातून बाहेर फेकली जाते. आणि जर आपण ठामपणे एनडीएत जाणार नाही म्हटलं तर तिचा एकमेव आशेचा किरण उरलेला केंद्रीय मंत्रीपदाचा आशेचा किरण आपण बंद करून टाकतो. पवारांसमोरचा यक्ष प्रश्न असा आहे, सुनेत्रा की सुप्रिया, ब्रँड की रक्तगट. विचार करा, मग कळेल की शरद पवार राज्यसभेच्या निवडणुकीला उभं राहणार की नाही हे सांगायला इतके चाचपडत, इतके गडबडत का बसलेले आहेत. अशी काय अडचण आहे याचं उत्तर या यक्ष प्रश्नामध्ये आहे. बघू काय होतं. एक आठवडा आहे, आठवड्याभरामध्ये याचंही उत्तर आपल्याला मिळून जाईल. मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.